आज मी डाळ कांदा बनवणार आहे। त्यासाठी मी 1 वाटी मटकीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। कांदा कापून घेतलेला आहे, जाड जाड कापलेला आहे। कढीपत्ता, टोमॅटो, तेल, मीठ, चवीपुरतं मीठ आणि हे मसाले। तर आता आपण बनवूया डाळ कांदा। कढई आपली छान तापलेली आहे। आपण यात 2 चमचे तेल सोडूया। अगदी साधी, सिंपल आणि टेस्टी रेसिपी आहे। प्रथम आपण कढीपत्ता फोडणीला घालूया। कढीपत्ता चांगला तडतडला की आपण हा कांदा चिरून घेतलेला घालूया। कांदा जास्त सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजायचा नाहीये, थोडा अर्धा कच्चाच ठेवायचा आहे। आता यात आपण टोमॅटो घालूया। चिरून ठेवलेला टोमॅटो ही मी जाड जाडच कापलेला आहे, बारीक चिरलेला नाही आहे। टोमॅटो तेलात परतून घेऊया। आता आपण यात मसाले ॲड करूया। अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि हा आमचा घाटी मसाला 2 चमचे। अगदी साधी सिंपल रेसिपी आहे, खाण्यासाठी खूप टेस्टी आहे, हेल्दी आहे। आता आपण हे परतून घेऊया। आता आपण ही भिजवून घेतलेली डाळ यात घालूया, पाणी मिसळून घेऊया। आपण डाळ चांगली हलवून घेऊया। टिफिनसाठी ही भाजी खूप छान आहे। ज्वारीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता, चपाती सोबत, राईस सोबत खूप टेस्टी लागते। लहान मुलांना पण खूप आवडेल। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्याच आवडीनुसार ठेवू शकता। आता आपण यात अर्धा ग्लास पाणी ॲड करूया। तुम्हाला जर जास्त पातळ हवं असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता। आता आपण याला 5 मिनिटं उकळी येऊ देऊया। आता आपण पाहूया आपल्या डाळीला उकळी आलेली आहे की नाही। ही बघा, छान उकळी आलेली आहे। आता आपण यात चवीपुरतं मीठ ॲड करूया। मीठ तुम्ही ज्या प्रमाणात तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे कमी जास्त घालू शकता। आम्ही कमीच मीठ खातो। आणि पुन्हा थोडं हलवून घेऊया आणि शिजवून घेऊया आणि ह्याला झाकण ठेवूया। चला बघूया आपली डाळ शिजलेली आहे की नाही। चला बघूया आपली डाळ शिजलेली आहे की नाही। आपली डाळ रेडी आहे का? छान कलर आलेला आहे आणि डाळ आपली तयार आहे। मस्त झटपट होणारी रेसिपी आहे। वरून आपण ही चिरलेली कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया आणि वाफेवर हिला 2 मिनिटं शिजू दे। आपला डाळ कांदा खाण्यासाठी रेडी आहे। एन्जॉय।